छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेला गालबोट लागणारी एक मोठी घटना समोर आली आहे। कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील केंद्रावर चक्क सीसीटीव्हीच्या देखरेखीत सामूहिक कॉपीचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे। प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत केंद्र प्रमुखांसह 19 जणांवर निलंबन आणि शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे। नेमका काय प्रकार घडलाय, सीसीटीव्हीत काय दिसलं आणि या धडक कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून। बारावीच्या बोर्ड परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत। मात्र याच सीसीटीव्हीने जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील धक्कादायक वास्तव समोर आणले आहे। इंग्रजी विषयाच्या पेपर दरम्यान या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती दक्षता समितीला मिळाली होती। जिल्हाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले। विद्यार्थ्यांकडून उघडपणे नक्कल केली जात होती आणि याकडे पर्यवेक्षक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले। या गंभीर निष्काळजीपणासाठी 19 जणांवर कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने केवळ कारवाईच केली नाही तर या केंद्राचा संपूर्ण स्टाफ तातडीने बदलून नवीन नियुक्ती केली आहे। परीक्षेच्या पावित्र्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमच या कारवाईतून देण्यात आलाय। शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी स्पष्ट केले की बोर्डाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही केंद्रावर अशीच धडक कारवाई केली जाईल। या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर परीक्षा केंद्रावरही खळबळ उडाली असून भरारी पथके आता अधिक सतर्क झाली आहेत। सध्या बहुचर्चित असलेला विषय जैतापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जे आहे त्या ठिकाणी सर्वात मोठी कारवाई काल ज्या शिक्षणाधिकारी आहे यांनी केलेली आहे। सध्या आपण जैतापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि नेमकी प्रकरण काय होतं, काय नेमकी ते आहे, आता आपण सध्या केंद्र प्रमुखांशी भेटतो आहे। नेमकी प्रकार काय होता ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। जैतापूर येथील केंद्र प्रमुख म्हणून माझी जबाबदारी होती। तर काल हॉलमध्ये कुठेतरी पडलेल्या मॅडमला 2-3 कॉप्या सापडल्या, त्यामुळे आमच्यावर ही कारवाई केलेली आहे। नेमकी प्रकार काय होता सर, काय सांगाल एकंदरीत? प्रकार म्हणजे की थोडा एक हॉलमध्ये म्हणजे मोठा हॉल असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 3 हॉल केलेले आहेत। त्या 3 हॉलमध्ये विद्यार्थी म्हणजे असल्यामुळे थोडाफार गोंधळ त्या ठिकाणी होतच असतो आणि तो झालेला आहे। हे थोडं त्या सिटी कॅमेऱ्यामध्ये म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये ते दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे ती कारवाई आमच्यावर मॅडमने केलेली आहे। जर तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल किंवा मग त्याच्यामध्ये जे फुटेज बघितले असेल तर त्यामध्ये सरसपणे दिसून येत आहे की मुलं मास कॉफी हे करताना दिसत आहे। यावरती काय सांगा? म्हणजे मास कॉफी तर झालेली नाही, पण 2 हॉलमध्ये त्यांना खाली पडलेल्या कॉप्या सापडलेल्या आहेत आणि त्या त्यांनी उचलून त्या घेऊन गेलेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? कुठंतरी तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न होत आहे? हे बघा, जर कधी आपण बघितलं तर हा जो सीसीटीव्हीचा जो फुटेज आहे तो या विद्यालयाचा आहे। यामध्ये दिसून येत आहे की ग्रुपमध्ये डिस्कशन नाही तर ग्रुपमध्ये कॉफी करताना दिसत आहे आणि सर म्हणताय की हा फोटो तुमच्या शाळेचा, हा 10-50चा फोटो असल्यामुळे मुलं त्या ठिकाणी म्हणजे हॉल विचारण्यासाठी त्या ठिकाणी नंबर विचारण्यासाठी त्या ठिकाणी गोंधळ घालत आहेत। म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की हा जो फुटेज आहे हा 10-50चा आहे। हो, म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल आपल्याला की तो पेपर चालू होण्या अगोदरचा आहे आणि नंतर सुद्धा म्हणजे एका हॉल म्हणजे मोठा हॉल असल्यामुळे या ठिकाणी बैठक व्यवस्था म्हणजे त्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही 3 रूमची बैठक व्यवस्था केलेली होती, त्यामुळे थोडा गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे। पण एका रूम मध्ये 3 रूम का केले असं? म्हणजे मोठा हॉल आहे, हॉलमध्ये एका हॉलमध्ये हॉल मोठा असल्यामुळे आमच्याकडे बैठक रूम व्यवस्था रूम उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यामध्ये 3 बैठक तुमच्या प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।